Okay, so hello, good afternoon, everyone. आज आपण इतिहासाचा पहिला चॅप्टर घेणार आहोत, ज्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. ओके, सो मी जसं सांगितलं तसं आज पहिला चॅप्टर आपण इतिहासाचा बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या ठळक गोष्टी आहेत. चॅप्टर खूप मोठा आहे, पण थोडंसं आपण ब्रीफमध्ये जाणार नाही आहोत. मी काही प्रत्येक पॉईंटचं थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की इतिहास लेखनाची उद्दिष्ट काय काय असतात. ओके, तर इतिहास लेखनाची उद्दिष्ट ही 3 असतात. 3 महत्त्वाची उद्दिष्ट असतात, ज्याच्यामध्ये पहिलं असतं की तुम्ही एक संगती लावा. म्हणजे ज्या काही घटना इतिहासात घडून गेलेल्या आहेत, त्या एकामागे एक जशा त्या घडलेल्या आहेत, त्या लावून घेणं, त्यालाच आपण संगती असं म्हणतो. आणि त्याचं आकलन करणं. म्हणजेच एखादं युद्ध झालं, तर त्या युद्धाची पार्श्वभूमी काय होती, ते युद्ध कुणामध्ये लढलं गेलं, त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय होते, हे जे आपण करतो त्याला आपण म्हणतो संगती लावणं. जर ते आपण एका क्रमाने लावून घेतलं, तर त्याच्यानुसार आपल्याला आकलन करणं सोपं जातं. म्हणजे काय त्या युद्धाचे मागचे परिणाम होते, काय युद्ध लढलं गेलं किंवा कोणामध्ये लढलं गेलं आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं, हे झालं आकलन. सो हे पहिलं आपण उद्दिष्ट म्हणू शकतो. दुसरं आहे की ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणं. म्हणजे ज्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत, त्या घटना खरंच झालेल्या आहेत का, त्याच काळात झालेल्या आहेत का, त्या पद्धतीने झालेल्या आहेत का, हे तपासणं. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे भ्रांत कल्पना काढून त्याच्यातलं तथ्य शोधणं. म्हणजे काय, तर आपल्याला वाटतं तसा इतिहासात घडलेला नाही. जे इतिहासात घडले, जे आपल्याकडे पुरावे आहेत, त्यानुसार आपण त्याचा अभ्यास करून त्याचं आकलन करून घेणं. आपल्या मनाच्या कल्पना न काढता जे आपल्या समोर आलेलं आहे, जे पुराव्यांच्या मार्फत आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे, त्याच्यातून जे आपण निष्कर्ष काढतो आणि त्याच्यातून जे काही तथ्य आपण शोधतो, ते महत्वाचं आहे. सो ही 3 महत्वाची उद्दिष्ट आहे इतिहास लेखनाची, की का आपण इतिहास लेखन करतो किंवा त्याच्याकडे काय दृष्टीने बघितलं जातं. आता दुसरं जे आहे की ठीक आहे, आता ही इतिहास लेखनाची उद्दिष्ट झाली, पण का आपण करतो इतिहास लेखन किंवा हे इतिहास लेखन कोण करतं, हे महत्वाचं आहे. कारण आज जर मला वाटलं की मी इतिहास लिहायचा आहे, मला एखादं पुस्तक लिहायचंय, शिवाजी महाराजांवर लिहायचंय, पेशव्यांवर लिहायचंय, राजपुतांवर लिहायचंय, पण माझा त्याच्यामधला अभ्यास विचारात घेता तरच मी हे पुस्तक लिहू शकेन, कारण मला या सगळ्या गोष्टींची माहिती आधी गोळा करावी लागेल. तर मग इतिहास लेखन कोण करू शकतं, तर त्याच्यामध्ये काही त्यांनी विभाग दिलेले आहेत. म्हणजे काय, तर दस्तऐवज आणि त्याच्यातली भाषा आणि लिपी जाणणारं. त्याच्यासाठी मी एक स्क्रीन शेअर करते, मला तुम्हाला एक दाखवायचे आहे. ओके, एकच मिनिट. मी मी तुम्हाला ॲक्च्युली मोडी लिपी दाखवणार होते. ठीक आहे, मी शेवटी क्लासच्या शेवटी अगदी तुम्हाला दाखवते. जर मी मोडी लिपीचं तुम्हाला उदाहरण देणार होते, म्हणजे काय, तर मोडी लिपी किंवा कुठलीही लिपी किंवा कुठलीही भाषा जाणकार त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे, त्याच्यातले तज्ज्ञ पाहिजे. जर तुम्हाला इतिहास लेखन करायचं असेल, तर जशी आपण मराठी बोलतो, आत्ता लिहितो, तशी पूर्वीच्या काळी होत नव्हतं. त्याच्यासाठी त्याची भाषा आणि लिपी जाणणारे जे काही तज्ज्ञ आहेत, ते महत्त्वाचे आहेत, ते लागणार आहेत. अक्षरांचं वळण, ओके, अक्षरांचं वळण, त्याच्यानंतर त्याची भाषाशैली, ही गोष्ट जाणणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला इतिहास लेखनासाठी महत्त्वाची असते. त्याच्यानंतर जी काही आपल्याकडे उपलब्ध माहिती आहे किंवा जे काही आपल्याकडे कागद आहेत अवेलेबल, जे काही मटेरियल आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा अभ्यास करणारे, त्याच्या कागदांवरून लक्षात येणारे की हा जो कागद आहे किंवा ह्याच्यावर, या कागदावर जी काही लिपी लिहिलेली आहे. ओके, आता येतोय का माझा आवाज? ओके ओके. सो जी काही त्याच्यावरती लिपी लिहिलेली आहे, त्या कागदावरून हा जो ही जी लिपी आहे किंवा हे जे प्रकृत किंवा प्रत्यक्षरित्या जे आपल्याकडे अवेलेबल असलेलं मटेरियल आहे, ते कुठल्या काळातले आपल्याला कळतं. सो ते आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मुद्रा, म्हणजेच नाणी करू शकतो.
ओके, सो ही जी नाणी आहेत किंवा मुद्रा आहेत तर ह्या कुठल्या काळातल्या होत्या याच्यावरून ऐक ना, मला हे दे ना एअरबड. ओके, कोण ओके म्यूट करा. ओके, सगळ्यांनी म्यूट करून घ्या स्वतःला. आर्या, मी तुला म्यूट करतेय. पण आय थिंक तू म्यूट नाहीयेस. प्लीज सगळ्यांनी म्यूट करा, कारण मला खूप डिस्टर्बन्स येतोय आणि जर मला डिस्टर्बन्स त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला माझा आवाज येत नाहीये. प्रत्येकाने म्यूट करा, तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट असू दे. ओके, येस, व्हेरी गुड. सो हे झालं इतिहास तज्ञ व्यक्तींची गरज. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की इतिहास लेखन म्हणजे काय. ओके, तर आता इतिहास लेखन म्हणजे जे जे पुरावे आपल्याला आतापर्यंत मिळालेले आहेत इतिहासाच्या बाबतीत. एक मिनिट. श्रावणी, मी तुला म्यूट करतेय. प्लीज मी रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी तुमचे ऑडिओ म्यूट करा, मला खूप डिस्टर्बन्स येतोय. तुम्ही चेक करा एकदा की सगळ्यांनी तुमचे ऑडिओ म्यूट केलेले आहेत का. मॅडम नेट कमी तुमचं जरा आवाज ब्रेक होतोय. कारण की बाकीच्यांचा म्यूट नाहीये, बाकीचे अनम्यूट आहेत, सो त्याच्यामुळे तो आवाज ब्रेक होतोय. ओके ओके ओके, परफेक्ट. मी मोठ्याने तरी बोलते. आता आहे का माझा आवाज क्लिअर. ओके, सो थोडा वाढत का माझा फुल आहे इकडून आवाज. ओके, येस. सो इतिहास लेखन म्हणजे काय, तर जे जे पुरावे आपल्याला आतापर्यंत मिळालेले आहेत, वेळोवेळी मिळत गेलेले आहेत, त्याची आपण काय करतो तर खूप चिकित्सापूर्वक संशोधन करतो. म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जे काही आपल्याकडे मुद्रा असतील किंवा कागद असतील, त्याच्यावरची जी काही लिपी असेल, भाषा असेल, त्या सगळ्याचा अभ्यास करून खूप चिकित्सापूर्वक संशोधन केलं जातं आणि त्याच्यावरून भूतकाळाची मांडणी केली जाते. या मांडणीला आपण म्हणतो इतिहास लेखन. ओके, आता हे झालं इतिहास लेखनाचे डेफिनेशन. आता इतिहासकार म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी सगळी मांडणी आहे, हा जो सगळा अभ्यास आहे, ही जी व्यक्ती करत असते, ही जी संशोधक व्यक्ती करत असते, त्याला आपण म्हणतो इतिहासकार. या दोन्ही व्याख्या इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्वाच्या आहेत. इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार म्हणजे काय, हे तुम्हाला डेफिनेशन म्हणजे व्याख्या ते तुम्हाला देऊन ह्या व्याख्या कुठल्या आहेत हे विचारू शकतात. सो हे तुम्हाला दोन्ही व्याख्या माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता आपण पहिल्यांदा बघूयात इतिहास लेखनाबद्दल. तर इतिहास लेखनाबद्दल मी जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीचं किंवा मिळालेल्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक जे आपण संशोधन करतो त्याला आपण इतिहास लेखन असं म्हणतो. पण हे जे इतिहास लेखन आहे ते काय करत असतो, तो जो हा इतिहासकार असतो तो काय करतो, तर कुठल्या घटना या वाचकांपर्यंत त्याला पोचवायच्या आहेत त्यानुसार तो ही इतिहासाची मांडणी करत असतो. आता ह्या ज्या सगळ्या घटना आहेत, ज्या घटना त्याला महत्वाच्या वाटतात, ज्या त्याला मांडायच्या असतात, याला त्याच्या वैचारिक दृष्टिकोनाचा खूप आधार असतो. म्हणजे जे घटना एखादी घटना जर घडून गेली, सपोज आपण म्हणूया पावनखिंडीतली घटना घेऊया बाजी प्रभू देशपांडेंची, बरोबर. सो ते ही जेव्हा घटना मला एखादी मांडायची असते, बाजी प्रभू देशपांडेंनी पावनखिंडीत लढवलेली जी त्यांची घटना आहे त्या पद्धतीवरती मी माझे विचार व्यक्त करणं किंवा ती घटना रंगवून सांगणं हे खूप महत्वाचं असतं. कारण वाचताना वाचक काय करत असतो, तर त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्या गोष्टी वाचल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर ते घटना उभा राहत असते. सो ह्याच्यासाठी त्याचा वैचारिक दृष्टिकोन म्हणजेच इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन हा महत्वाचा असतो. आणि एवढंच नाही तर आपण काय करतो, तर जे काही आपल्याकडे पूर्वजांच्या गोष्टी आहेत किंवा पोवाडे आहेत, गुहाचित्र आहेत, याच्यावरून आपण काय करत असतो, तर पुढचे जे काही आपण जे लिखाण करणार असतो किंवा जो इतिहासकार असतो तो लिखाण करत असतो. म्हणजेच परत जर थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर पुराव्यांच्या
आधारे, पुराव्यांच्या आधारे तो इतिहासकार काय करत असतो, तर माहिती गोळा करत असतो. ओके, तर हे झालं इतिहास लेखनाबद्दल. आता आपण बघूया आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय किंवा त्याची वैशिष्ट्य काय. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देईन की शिवाजी महाराजांचं घ्या, पेशव्यांचं घ्या. ओके, आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आधुनिक लेखन पद्धतीमध्ये ही जी प्रश्नांची मांडणी आहे ती सुयोग्य पद्धतीने होते. म्हणजेच ही खूप शास्त्रशुद्ध पद्धत असते. म्हणून तुम्हाला गाळलेल्या जागांसाठी हे विचारू शकतात की डॅश डॅश ही पद्धती आधुनिक किंवा सुयोग्य पद्धतीने मांडण्यामुळे ही पद्धती शास्त्रशुद्ध पद्धत आहे किंवा डॅश डॅश ही पद्धत शास्त्रशुद्ध पद्धत म्हणून ओळखली जाते. तर ती कुठली आहे, तर आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे, कारण ही खूप सुयोग्य पद्धतीने म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करून, या गोष्टींच्या मांडण्या करून, त्याचा अभ्यास करून मग त्याला मांडलं जातं आणि म्हणूनच ही शास्त्रशुद्ध पद्धत असते. दुसरा प्रश्न याच्यामध्ये, हे जे सगळे प्रश्न असतात हे मानव केंद्रित असतात. म्हणजे काय, तर मानवाच्या सभोवतालाशी हे निगडीत असतात. म्हणजेच काय, तर जे आपल्याकडे पुरावे उपलब्ध आहेत, म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कुठल्याही कला संग्रहालयात गेलात किंवा वास्तू संग्रहालयात गेलात, पुरातत्व विभागात गेलात, तर तिथे जे काही त्यांचे गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही म्हणा की त्यांचे कपडे असतील किंवा त्यांची अवजारं असतील, त्यांचे हे असतील, हत्यारं असतील, ह्या सगळ्यांवरून काय केलं जातं, तर ते आपल्याला सांगतात की ही आपल्या पूर्वजांच्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी पुराव्यांच्या स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर या पुराव्यांच्या स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणूनच ह्या मानवी कृतींशी निगडीत असतात, ह्या मानव केंद्रित असतात, या आपल्याला दाखवून देतात की ह्या आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा या आपल्याकडे आहेत. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे की या कृतींचा संबंध जो आहे हा देवांच्या कथांशी नसतो. म्हणजे कुठल्याही पौराणिक कथांवरती हे जे आता मला माहिती झालं पाहिजे माझं कशा पद्धतीने अभ्यास झालं ते. कुठल्याही पौराणिक कथांशी याचा संबंध नसतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो आधुनिक लेखनाच्या बाबतीत, आधुनिक लेखन पद्धतीच्या बाबतीत मी 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. एक म्हणजे ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे, कारण याची सुयोग्य पद्धतीने मांडणी केलेली आहे. दुसरी ही मानव केंद्रित आहे, बरोबर, म्हणजे मानवाशी केंद्रित पद्धत आहे. आणि तिसरी म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही दैवी शक्तींचा किंवा दैवी गोष्टींचा वापर केलेला नाही. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत की इतिहास लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झालेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं 18व्या शतकात बघा, 18व्या शतकात युरोपामध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान याचा खूप विकास झाला. म्हणजे या क्षेत्रामध्ये युरोपनी खूप प्रगती केली. कुठली हे 2 महत्वाचे लक्षात ठेवा, तत्वज्ञान आणि विज्ञान. ओके, ज्ञान ज्ञान लक्षात ठेवा, तत्व विज्ञान, तत्वज्ञान विज्ञान. ओके, त्यानंतर ह्या सगळ्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करू शकतो, याची या विचारवंतांना जाणीव झाली. आणि म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाला खूप महत्व आलं. आणि ह्या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभ्यास करणारी विद्यापीठ तयार झाली. ही कुठे तयार झाली, तर जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये इतिहासाच्या अभ्यासाची विद्यापीठ तयार झाली आणि तिथे याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केला गेला. बरोबर, आता पुढे आपण जाऊया ॲनल्स प्रणालीवरती. ओके, ॲनल्स प्रणाली काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं, याच्यावरती खूप प्रश्न येतात. तुम्हाला बोर्डातही तुम्ही अभ्यास केला असेल याच्यावरती, शक्यतो याच्यावर असतातच. तर ही कुठे कधी सुरू झाली, तर ही 20व्या शतकात ही प्रणाली सुरू झाली. कुठे सुरू झाली, फ्रान्समध्ये सुरू झाली. आणि याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं, या प्रणालीचे जे काही मांडणारे तत्वज्ञ होते त्यांचं म्हणणं काय होतं की इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, युद्ध, त्यांचे नेते एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का, तर नाही. त्यांचं म्हणणं इतिहास हा फक्त ह्या गोष्टींवर नाहीये. म्हणजेच तुमच्या लक्षात येतं, इतिहास हा फक्त घडून गेलेल्या गोष्टींवरती नाही,
तर इतिहासामध्ये शेती येऊ शकते, तंत्रज्ञान येऊ शकतात, तिथली लोक, स्थानिक लोक, हवामान, दळणवळण, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींचा सुद्धा वापर हा किंवा त्याला आपण इतिहासामध्ये धरू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, असं या फ्रान्समधल्या विचारवंतांचं म्हणणं होतं. तोपर्यंत काय होत होतं, तर इतिहास म्हणजे फक्त युद्ध, फक्त लढाया, फक्त त्यांचे महान नेते, राजे, राज्यकर्ते याच्याविषयीच फक्त बोललं जायचं. पण फ्रान्समध्ये ही जी आनर्स प्रणाली उदयाला आली, त्यांनी सांगितलं नाही, एवढंच नाही तर फक्त आपल्याकडे शेती आहे, दळणवळण आहे किंवा व्यापार आहे, तंत्रज्ञान आहे, स्थानिक लोक आहेत, दळणवळण आहे, या सगळ्याचा अभ्यास तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आणि म्हणून या प्रणालीला खूप महत्व आलं. सगळ्यात महत्वाचे 2 प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. एक म्हणजे ही कुठल्या सालात उदयाला आली, कुठे उदयाला आली, तर 1900 मी तुम्हाला सांगितलं साधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही प्रणाली उदयाला आली. दुसरी ही फ्रान्समध्ये उदयाला आली आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ह्या प्रणालीचा विकास जो आहे हा पहिल्यांदी फ्रेंच इतिहासकारांनी केलेला आहे. तर याच्यावरचे हे 3 खूप महत्वाचे प्रश्न आहेत. पुढे आपण जाणार आहोत स्त्रीवादी इतिहास लेखनावरती. ओके, आता आतापर्यंत मी तुम्हाला जसं सांगितलं परत तेच की सगळा इतिहासावरती अभ्यास झाला होता. आतापर्यंत कधीही कोणी स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नव्हतं. रादर स्त्रिया हा अभ्यासाचा विषय असू शकतो ह्याच्यावरतीच कोणी विचार केलेला नव्हता. म्हणून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रियांना दृष्टिकोन म्हणजे स्त्रियांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्याविषयी केलेला अभ्यास किंवा त्यामुळे त्या इतिहासाची केलेली पुनर्रचना म्हणजे परत एकदा त्याचा पूर्ण तुम्ही व्ह्यूज बदलून टाकणार, तुम्ही त्याचा अभ्यासच पूर्ण बदलून टाकणार. ह्याला आपण म्हणतो की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, याला आपण म्हणतो स्त्रीवादी इतिहास लेखन. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कुणी बजावलेली आहे बघा, हे नाव खूप महत्वाचं आहे, तुम्हाला मल्टिपल चॉईस साठी येऊ शकतं. तर ह्याचं नाव असं आहे की ही भूमिका विदुषी सीमा द बोवा हिनी मांडली. विदुषी सीमा द बोवा हिनी मांडलेली आहे. तो स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये हिचा हात खूप मोठा आहे. हिनी पहिल्यांदा ती भूमिका मांडलेली आहे. मग ह्याच्यामध्ये तिने काय केलं गेलं तर स्त्रियांच्या विषयक सगळे प्रश्न म्हणजे त्यांचे रोजगार असतील, त्यांचं कौटुंबिक जीवन असेल, या सगळ्या विषयांवरती अभ्यास सुरुवात केला गेला. त्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली गेली आणि म्हणूनच 1990 सालानंतर काय झालं तर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावरती भर दिला गेला. तर मी जसं तुम्हाला सांगितलं आधी स्त्रियांवरती काहीही लेखन केलं गेलं नव्हतं. रादर स्त्रियांना धरलंच नव्हतं कुठल्या कन्सेप्टमध्ये किंवा स्त्रियांवरती आपण लिहू शकतो हा विचारच कधी कोणी केला नव्हता. पण 1990 नंतर मात्र स्त्री हा सामाजिक वर्ग म्हणून इतिहासकारांनी त्याच्यावरती भर द्यायला सुरुवात केला. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण पुढे जाऊया युरोपातली महत्वाचे विचारवंत. सगळ्यात जास्ती प्रश्न याच्यावर येतात. आता याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर मी तुम्हाला सोप्या शब्दात काही गोष्टी सांगणार आहे. आता आपल्याकडे जे आहेत ते जवळपास 4 विचारवंत आहेत जे इतिहासकार आपण म्हणू शकतो जे फ्रान्समधले. ओके, कुठले आहेत तर त्याच्यातला रेने देकार्तो एक आहे, दुसरा आहे वॉल्टार आहे, तिसरा आहे जॉर्ज विलियम आणि पहिले आपण फ्रान्स मधलेच बघूया. सो रेने देकार्तो एक आहे, वॉल्टेअर एक आहे आणि मायकल फुको असे 3 जण आहेत जे फ्रान्स मधले. लक्षात ठेवा यांची नावं खूप महत्वाची. जर तुम्ही फक्त 2 आपल्याला देश लक्षात ठेवायचे, 3 जे इतिहासकार आहेत ते फ्रान्स मधले आणि 3 जे आहेत ते जर्मनी मधले, असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल. ओके, सो रेने देकार्त, वॉल्टर, त्याच्यानंतर मायकल फुको हे झाले फ्रान्स मधले. आता जर्मनी मधले कुठले आहेत तर कार्ल मार्क्स आहे, लिओपोल्डो वॉन रांके आहे, ओके, जॉर्ज विलियम फेड्रिक हेगेल. सो हे 3 जे आहेत हे जर्मनी मधले. सो हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्हाला सोपं जाईल.
आता ह्याच्यावरती काय प्रश्न विचारू शकतात, तर त्यांच्या ग्रंथांची नावं. सगळ्यात अवघड प्रश्न की काय कुठले कुठले ग्रंथ कोणी लिहिले. तर ही नावं मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तर सोप्या ह्याच्यामध्ये एक पान घ्या, त्याच्यावरती 2 कॉलम करा. एका ह्याच्यामध्ये लिहा विचारवंताचं नाव, दुसऱ्या ह्याच्यात लिहा त्यांनी कुठलं ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हे रोज येता जाता वाचा. तुम्हाला ही इंग्लिशमधली नावं आहेत. थोडीशी किचकट आहेत, पण तुम्ही जर रोज ती वाचत गेला तर तुमच्या लक्षात येतील. ह्याच्यावरती नक्की प्रश्न येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं झालं तर डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो लिहिलेला आहे रेने देकार्तने. पण हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, याच्यावरती प्रश्न येत असतात. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आधुनिक इतिहासाचा जनक. बघा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कुणाला म्हणतात, तर तो म्हणतात वॉल्टरला. ओके. सो हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे महत्वाचे प्रश्न आहेत याच्यावरती. इतिहासामध्ये या चॅप्टरवरती सगळ्यात जास्ती प्रश्न हे युरोपीय विचारवंतांवरतीच येणार आहेत. ओके. सो हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके. सो हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्वाचं तर 3 गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं युरोपातले महत्वाचे विचारवंत. मी पटकन तुम्हाला एक एक याची नावं सांगते, आपण डिस्कस करूया म्हणजे हा चॅप्टर आपला संपेल. मायकल फुको बद्दल मी आधी बोलणार आहे. त्यांनी काय केलेलं आहे, तो आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. ओके. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मायकल फुको आणि ऑर्किओलॉजी जर म्हटलं तर मायकल फुको हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिलेला आहे. दुसरं दास कॅपिटल. ओके. आता हे तुम्ही खूप इझिली लक्षात ठेवू शकता. कंट्री आणि कॅपिटल मधला कॅपिटल. ओके. दास कॅपिटल परत कुणी लिहिलेला आहे, कार्ल मार्क्स. ओके. तर लक्षात ठेवा कार्ल कॅपिटल, कार्ल सी फॉर कार्ल आणि कॅपिटलचा पण सी. कार्ल कॅपिटल, कार्ल मार्क्स कॅपिटल, दास कॅपिटल. त्याच्यानंतर लिओपोल्ड वॉन रांके. आता ह्यांनी 2 ग्रंथ लिहिलेले. एक म्हणजे अ थेरी अँड द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. आता ह्याच्यामध्ये बघा 2 हिस्ट्री आहेत. एक म्हणजे थेरी पण त्यांनी म्हटलेली आहे, प्रॅक्टिस पण त्यांनी लिहिलेली आहे. थेरी आणि प्रॅक्टिस म्हणजे त्याचं म्हणणं काय की फक्त थेरी नाही तर प्रॅक्टिस पण, हे तुम्ही दोन्ही त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. म्हणजे त्यांनी काय लिहिलेलं आहे की जर जगाचा इतिहास आपण जर बघायला गेला तर त्याचे काय काय सिक्रेट म्हणजे काय रहस्य आहेत हे वॉन रांकेनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण हेगेलकडे जाऊया. तर मॅम आवाज नाही येते. ओके. कारण की तुझा खूप वेळा मी तुला म्यूट ओके 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 ठीक आहे. मी बघते. खूप वेळा मी म्यूट करते प्रत्येकाला. प्लीज तुमचं हे बंद करा, कारण खूप मला खूप जास्ती डिस्टर्ब होतोय. कारण प्रत्येक जण मी ऑन करतोय तुमचा ऑडिओ. कशासाठी तुम्ही ऑन करताय ऑडिओ मला लक्षात येत नाहीये. सो प्लीज ऑडिओ ऑन करू नका, कारण खूप डिस्टर्बन्सेस क्रिएट होत आहेत. ओके. आता येतोय का माझा आवाज? हो. हा. ओके. सो येस. तर आता मी सांगत होते की फ्रेडरिक हेगेल. ओके. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर त्यांनी काय केलंय, तर इनसायक्लोपीडिया लिहिल्या. तर इनसायक्लोपीडिया म्हणजे काय, तर माहितीचा आधार. सो इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. ओके. म्हणजे त्यांनी काय केलंय, तर इनसायक्लोपीडिया लिहिलाय, पण कशावरती लिहिलाय, तर फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाचा आणि सायन्सचा म्हणजे विज्ञानाचा काय संबंध आहे याच्यावरती त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि दुसरं त्यांनी लिहिलेलं आहे की रिझन इन हिस्ट्री म्हणजे हिस्ट्रीची काय कारण आहेत, हे 2 ग्रंथ त्यांनी महत्वाचे लिहिलेले आहेत. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे सगळ्यात खूप जास्ती महत्वाचं आहे. ओके. आता आपण बघणार आहोत की त्याच्यातले कुठले कुठले महत्वाचे या चॅप्टर मधले प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. सो आता मी तुम्हाला प्रश्न सांगते, उत्तरही मी तुम्हाला सांगणार आहे. मोस्टली मॅमने तुम्हाला PDF दिलेली आहे. सो या PDF मध्ये तुम्हाला सगळी आन्सर्स मिळून जातील. तुम्हाला हवी असतील तर उत्तरं तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. आता पहिली गोष्ट, प्रश्न हा आहे की इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला डॅश डॅश असे म्हणतात.
सो त्याला आपण काय म्हणतो, इतिहासकार म्हणजे मांडणी करणारा संशोधक. लक्षात घ्या, संशोधक असेल तर इतिहासकार. ओके. जर तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे या सगळ्या पद्धतीला असं त्यांनी दिलं असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे इतिहास लेखन. याच्यामध्ये लिहिताना खूप लक्ष ठेवून वाचताना लक्ष ठेवून प्रश्न वाचा, काय विचारलं आहे, नाहीतर उत्तर येऊ शकतात. उत्तर लिहितानाही येऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, आधुनिक इतिहासाचा जनक असे कोणाला म्हणतात? तर मी तुम्हाला सांगितलं, व्हॉल्टायरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. व्हॉल्टायरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तर मायकल फुको. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिलेला आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आपण डिस्कस केलेला नाही, जगातील सर्वात प्राचीन शिलालेख हा कुठल्या संग्रहालयात ठेवला आहे? तर ह्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. आधी मी तुम्हाला सांगते आणि मग याचं उत्तर मी तुम्हाला देते. सो फ्रान्स मधील लुव्र, ओके, लुव्र, फ्रान्स मधील लुव्र या संग्रहालयामध्ये जवळपास 4000 वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीचा एक शिलालेख त्यांनी ठेवलेला आहे. ओके. म्हणजेच काय, आता हे जे आहे हे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच दिलेलं आहे, पण मी परत एकदा सांगते, कारण हा प्रश्न जो आहे हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, हा तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो. तर फ्रान्स मधल्या लुव्र, जसं आपल्याकडे केळकर म्युझियम आहे बरोबर, तसं लुव्र, लुव्र हा नावाचा संग्रहालय आहे फ्रान्समध्ये. आणि या संग्रहालयामध्ये जवळपास 4000 वर्षापूर्वीचा एक अतिप्राचीन शिलालेख असा ठेवलेला आहे. तर हा जो शिलालेख आहे हा कधीचा आहे? तर 4000 वर्षापूर्वीचा. पण त्यावेळेस जी संस्कृती होती त्या संस्कृतीला म्हणतात सुमेर. सुमेर संस्कृती होती, त्या सुमेर संस्कृती मधला हा शिलालेख आतापर्यंत आपण जतन करून ठेवलेला आहे. तर हा प्रश्न, दोन्ही खूप प्रश्न महत्वाचे आहेत की कुठल्या संग्रहालयात आहे, कुठल्या देशाच्या संग्रहालयात आहे, कुठल्या संस्कृतीमधला हा शिलालेख आहे, किंवा ते तुम्हाला तेही देतील आणि सांगतील की सुमेर संस्कृतीचा डॅश डॅश आहे. तर काय आहे? तर शिलालेख आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदीकरणाच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील डॅश संस्कृतीमध्ये झालेली आहे. तर आता ह्याचं उत्तर काय आहे? तर सुमेर. ओके. परत एकदा, ऐतिहासिक ज्या काही नोंदी आहेत तर त्याची सुरुवात जी आहे ही कुठे झालेली आहे? तर सुमेर संस्कृतीमध्ये, म्हणजे मेसोपोटेमिया हे शहर होतं आणि त्याच्यामधली ही संस्कृती आहे ज्याच्यामध्ये याचा विकास झालेला आहे. परत एकदा सांगते की मेसोपोटेमिया या शहरातील सुमेर संस्कृतीमध्ये ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा सुरुवात झाली. म्हणजे तेव्हापासून पहिल्यांदा तिथे ज्या काही ऐतिहासिक घटना आहेत त्या लिहून ठेवायला त्यांनी सुरुवात केली. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. ठीक आहे. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरांची बीजे प्राचीन डॅश इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. सो आता ह्याचं उत्तर काय आहे? तर येस, बरोबर, ग्रीक लोकांच्या म्हणजे ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात ही वैशिष्ट्ये आढळतात. तर म्हणजेच काय की आधुनिक लेखन, मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा ग्रीकमध्ये आधुनिक इतिहास लेखन सुरुवात झालेलं आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये डॅश या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. तर ती कुठली होती? तर ॲनल्स प्रणाली. येस, करेक्ट. ॲनल्स प्रणाली जी होती ती तेव्हा उदयास आलेली आहे. इसवी सन 1937 मध्ये जर्मनीतील डॅश विद्यापीठात प्रथमच या विषयाला स्वतंत्र असे स्थान देण्यात आले. कुणाला देण्यात आलं? स्त्री विषयाला. मी सांगितलं तुम्हाला की 1990 नंतर स्त्री हा जो विषय आहे तो स्वतंत्र गट म्हणून उदयाला आला आणि
त्याच्यामुळेच त्याच्यावरती इतिहास लेखनाचा वेगळा वर्ग किंवा त्याला एक वेगळा दर्जा देऊन त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली गेली. पुढचा प्रश्न, वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर तत्वज्ञान आणि विज्ञान. ओके, म्हणजे काय? तर ज्या काही तुम्हाला वेळोवेळी जे काही तुम्हाला उपलब्ध झालेल्या पुरावे आहेत त्यांची जी काही मांडणी करून जे काही तुम्हाला लेखन पद्धती केली जाते त्याला आपण असं म्हणतो. करेक्ट, व्हेरी गुड. ओके, इतिहास लेखन. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक तत्वज्ञानाचा जनक कोण आहे? कोण सांगू शकेल? आधुनिक तत्वज्ञानाचा जनक हा कोण आहे? तर तो आहे रेने डेकार्त. येस, व्हॉल्टेअर. करेक्ट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर फ्रान्स देशातील विचारवंत डॅश व डॅश आहेत. याचं काय उत्तर येईल? परत एकदा प्रश्न सांगते. फ्रान्स देशातील विचारवंत डॅश व डॅश आहेत. मग त्यांनी कशात विकास केलेला आहे? तर तत्वज्ञान आणि विज्ञान यांचा त्यांच्याकडून विकास झालेला आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी जास्तीत जास्ती फोकस केलेला आहे. ओके, आणि लास्टचा जो प्रश्न आहे तो आहे ज्ञानाचे पुरातत्व. ज्ञानाचे पुरातत्व ही पद्धती कुणी मांडलेली आहे? हा पण महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यांची जी पद्धती आहे ही मांडलेली आहे मायकल फुको यांनी. ओके, व्हेरी गुड. मायकल फुको यांनी ही पद्धती मांडलेली आहे. ओके, आणि अजून एक लास्टचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे, स्त्रीवादी दृष्टिकोनातून केलेली पुनर्रचना ही भूमिका फ्रेंच विदुषी डॅश हिने मांडलेली आहे. तर सीमा दो बुआ. करेक्ट, सीमा द बुआ हिने त्याची मांडलेली आहे. बरोबर, व्हेरी गुड. ही भूमिका तिने मांडलेली आहे. तर याच्यावरती साधारण मी तुम्हाला जसं सांगितलं तर युरोपातल्या विचारवंतांवर सगळ्यात जास्त प्रश्न येऊ शकतात. इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार म्हणजे काय, याच्यावरती सगळ्यात जास्ती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांचे ग्रंथ कुठले आहेत, कुणी कुठले ग्रंथ लिहिलेत, कुठला इतिहासकार कुठल्या देशाचा आहे, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात आला इथपर्यंत? सो इथे आपण हा इतिहासाचा पहिला चॅप्टर जो आहे हा पूर्ण केलेला आहे. कोणाला काही डाऊट? ओके, परफेक्ट. सो आता आपण जाणार आहोत भूगोलाच्या पुढच्या चॅप्टरकडे, जो आहे तिसरा धडा मी सुरू करणार आहे, प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. ओके, सो परत एकदा सांगते की तिसरा भूगोलाचा धडा आता आज मी सुरू करणार आहे. तो आपण आज पूर्ण करू शकणार नाही कारण तो मोठा चॅप्टर आहे, पण ऍटलीस्ट आज मी तुम्हाला इंडियाबद्दल थोडीशी प्राकृतिक रचना याच्याबद्दल माहिती देणार आहे. सो धड्याचं नाव आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली आणि तिसरा धडा आहे हा. तर याच्यासाठी ओके, सो आता आपण जर पहिल्यांदा बघणार आहोत, ओके, सो आता तुमच्याकडे सगळ्यांकडे तुमचं जे पुस्तक आहे भूगोलाचं ते असेल. तर याच्यामध्ये हा भारताचा प्राकृतिक नकाशा तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला इथे नीट क्लिअरली दिसत नसेल तर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही तुमचं पुस्तक रेफर करा म्हणजे तुम्हाला क्लिअरली याच्यामध्ये मी जे दाखवतेय ते दिसेल. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचा हा नकाशा आहे. याला आपण का प्राकृतिक म्हणतो? कारण प्राकृतिक आणि राजकीय असे दोन प्रकारचे आपल्याकडे नकाशे असतात. राजकीयमध्ये सगळे आपले जे राज्य आहेत आणि म्हणजे सगळी 28 राज्य आणि सगळ्यात महत्वाचं भारत देश, याबद्दल त्यांचे कॅपिटल्स म्हणजेच राज्य, कॅपिटल्स आणि तुमचा देश, हा सगळं दाखवलं जातं.
तर प्राकृतिक विभागामध्ये त्याचे मुख्यतः 5 विभाग झालेले आहेत. म्हणजे जर भारताला आपल्याला प्राकृतिक विभागात डिव्हाईड करायचं असेल तर 5 प्राकृतिक विभाग आपल्याकडे आहेत. तर आता ते कुठले कुठले आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया. वरतीपासून सुरू करणार आहे मी. वरतीपासून मी इथून सुरू करतेय. सो पहिला जो आहे तो आहे हिमालय. ओके, हिमालय किंवा हिमाचल आपण म्हणू शकतो. सो हा झाला आपला पहिला प्राकृतिक. सो जर तुम्ही पाहिलं हा पूर्ण हिमालय वरतीपासून टोकापासून सुरू होऊन हा याची जी व्याप्ती आहे म्हणजे हा संपतो कुठे आहे तर इथे अरुणाचल प्रदेश पर्यंत याची व्याप्ती आहे. म्हणजे जम्मू काश्मीर पासून जर तुम्ही वरती धरलं तर जम्मू काश्मीर ते पूर्ण हा प्रदेश हा सगळा हिमाचल प्रदेश म्हणून ओळखला जातो किंवा हिमाचल नाही, हिमालय असं ओळखला जातो किंवा हिमालय रांगा म्हणून या ओळखल्या जातात. हा झाला पहिला प्राकृतिक विभाग. दुसरा प्राकृतिक विभाग जो आहे हा उत्तरेकडील मैदान. म्हणजे जर तुम्ही हे ग्रीन जर सगळं बघत असाल तर इथून जो तो सुरू होतो उत्तरेकडील मैदान ते परत इथे मध्ये ग्रीन जो आहे म्हणजे आसाम पर्यंत त्याची व्याप्ती आहे. सो हा झाला आपला दुसरा प्राकृतिक विभाग ज्याला आपण म्हणतो उत्तर भारतीय मैदान. तिसरा आहे द्विकल्प. द्विकल्प म्हणजे काय तर हा जो सगळा मधला भाग आहे बरोबर, हा इथे तुम्हाला जो दिसतो आहे याला आपण म्हणतो द्विकल्प किंवा याला दुसरं असं नाव आहे की डेक्कन प्लॅटू म्हणजे दख्खनचे पठार असं सुद्धा आपण याला म्हणतो. आणि चौथा जो आहे हा सगळा किनारपट्टीचा प्रदेश. सो आता किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाला जवळपास 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा मिळालेला आहे. तर ही जे दोन्ही कॉर्नरला तुम्हाला हे जे सगळं दिसत आहेत ग्रीन याला आपण सगळ्याला म्हणतो किनारपट्टीचे प्रदेश. ओके, म्हणजे जिथे किनारपट्टी म्हणजे जिथे समुद्र आहे आणि जिथे किनार आहे त्याला किनारपट्टीचे प्रदेश असं आपण म्हणतो. आणि पाचवा जो आहे तो आहे द्वीप समूह. म्हणजेच काय तर बेट. तुम्ही त्याला सोप्या शब्दात जर आपल्याला घ्यायचं असेल तर बेट असं म्हणू शकता. म्हणजेच कुठलं तर अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे. सो ही जी सगळी बेट आहेत ही सगळी ह्या द्वीपसमूहामध्ये येतात. सो अशा प्रकारे 5 महत्वाचे भाग भारतीय प्राकृतिक 5 महत्वाचे विभाग आपण आता बघितलेले आहेत. आता एक एक आपण इन डिटेल थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला जो भाग आहे तो आहे हिमालय. ओके, तर हिमालय इथून अगदी टोकापासून म्हणजे जम्मू काश्मीरचाही वर लेह लडाख पासून जो सुरू होतो आणि तो पूर्ण शेवटपर्यंत अरुणाचल प्रदेश म्हणजेच इथे शेवटी जो आहे अरुणाचल प्रदेश इथपर्यंत त्याचा विस्तार आहे त्याला आपण म्हणतो हिमालय. आता ह्या हिमालय म्हणजे काय तर हिमालय या पर्वतरांगा आहेत, उंच उंच पर्वतरांगा आहेत ज्या बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेल्या आहेत. तर ही जी बर्फाच्छादित शिखरं आहेत किंवा या सगळ्या रांगा आहेत या पूर्ण बर्फाने भरलेल्या आहेत. मग या हिमालयाचे 3 महत्वाचे विभाग पडतात. एक म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बृहद हिमालय, मध्य हिमालय. म्हणजे बृहद म्हणजे वरचा पाठ, त्याच्यानंतर मध्य म्हणजे मधला पाठ, मध्य हिमालय आणि तिसरा जो आहे लघु हिमालय किंवा त्याला आपण शिवालिक रांगा असं म्हणतो. परत एकदा सांगते, हिमाद्री, त्याच्यानंतर लघु हिमालय आणि बृहद हिमालय असे 3 महत्वाचे हिमालयाचे भाग पडतात. लास्टचा जो आहे सगळ्यात तरुण रेंज जी आपण म्हणतो हिमालयाची म्हणजे सगळ्यात उशिरा तयार झालेली जी रेंज हिमालयाची आहे त्याला आपण म्हणतो शिवालिक रांगा. म्हणजे ही जी मी तुम्हाला आता इथे जो माझा हात फिरतो आहे ती सगळी शिवालिक रांगा आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी तयार झालेली हिमालयाची ही रांग आहे ज्याला आपण शिवालिक रांग असं म्हणतो. आता ह्या सगळ्या रांगांमध्ये महत्वाची मोठी सगळी शिखरं जी आहेत ही आहेत. इथे बघा, इथे तुम्हाला कांचनजंगा दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे पण काही महत्वाची शिखरं आहेत. आपला जो माउंट एव्हरेस्ट आहे तो इथे आहे बरोबर. K2 म्हणून जे आहे म्हणजे माउंट गॉडविन ऑस्टिन हा सुद्धा महत्वाचा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा पर्वत आहे. सो ही सगळी रेंज जी शिखरं आहेत ही सगळी या हिमालयामध्ये आहे. आता दुसरा महत्वाचा पार्ट
की एवढंच नाही तर हे जे मी तुम्हाला आता सांगितलं शिवालिक रांगा, या शिवालिक रांगांमध्ये सुद्धा परत प्रकार पडतात. ओके, म्हणजे कुठले कुठले प्रकार पडतात, तर पहिला जो आहे तो काश्मीर हिमालय. ओके, कोणाचा परत कोणी अनम्यूट केलेला आहे, चेक करा बरं एकदा. ज्यांनी अनम्यूट केलंय त्यांनी म्यूट व्हा. तू का अनम्यूट होतीयस बाळा सारखी? तुझं नाव काय लिहिलंयस? एक मिनिट थांबून जरा बघू दे. विवेवाडी काय लिहिलंयस तू? कशासाठी अनम्यूट? तुम्ही का अनम्यूट करताय? मला लक्षात येत नाहीये. मी तुला आतापर्यंत 4 वेळा बाळा मी तुला म्यूट केलेलं आहे. कशासाठी तू अनम्यूट करतेय स्वतःला? तर तुला काही बोलायचं असेल तर तू मला चॅट बॉक्स मध्ये टाक, पण अनम्यूट करू नकोस. ओके, नाही तर आता जर अनम्यूट केलं तर मी तुला डायरेक्ट रिमूव्ह करेन. ओके, येस. सो पुढचं जे आहे, हा तर मी सांगत होते की शिवालिक रांगा पण 3 विभाग पडतात शिवालिक रांगांचे. एक म्हणजे जो आहे हा काश्मीर, म्हणजे इथे अगदी जिथे सुरू होतो पहिली रांग जी आहे ती काश्मीर रांग, दुसरी आहे ती कुमाऊ म्हणजे इथली मधली, आणि तिसरी जी आहे ती आहे पूर्व हिमालय, म्हणजे इथला जो आपण म्हणतो ना ज्याला की नॉर्थ ईस्ट स्टेट्स, म्हणजे याची जी कॉर्नरची जी सगळी स्टेट्स आहेत नॉर्थ ईस्टच्या, त्याला आपण म्हणतो पूर्व, म्हणजे पूर्वेकडील जी काही सगळी रांग आहे त्याला आपण म्हणतो पूर्व हिमालय. सो अशा प्रकारे शिवालिक रांगा या 3 हिस्स्यामध्ये होतात. एक काश्मीर, एक कुमाऊ, आणि एक जी लास्ट वाली आहे ती पूर्व हिमालय. अशा प्रकारे 3 महत्वाच्या रांगा आपल्याला इथे दिसतात. आता त्याच्या पुढचं जे आहे ते उत्तरेकडील मैदानी प्रदेश. आता सोप्या शब्दात अगदी तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तर कसं लक्षात ठेवाल, तर बघा इथे सगळी खूप उंच उंच पर्वत शिखरं आहेत, सगळ्या याच्या पर्वतांच्या मोठ्या मोठ्या रांगा आहेत, बरोबर. मग आता इथून ज्या सगळ्या नद्या उगम पावतात, आता या हिमालयमधून सगळ्यात महत्वाची नदी म्हणजे गंगा नदी ही हिमाचल प्रदेश मधून म्हणजेच हिमालयातून उगम पावते, बरोबर. आणि ही जी नदी आहे ही खाली येते. मग आता तुम्ही विचार करा, हे जर असे पर्वत असतील आणि ह्याच्यातून या उतारावरून जर नदी व्हायला लागली, बरोबर, सगळ्या खाली पर्वतांमधून येणाऱ्या जो काही नद्या आहेत तो सगळा गाळ आणि त्यांच्यावरचं सगळं पाणी घेऊन येतात खाली उतारावरती, आणि उतार अगदी संपला म्हणजे माउंटन सगळे पर्वतरांगा संपल्या पूर्ण सपाट असा प्रदेश. मग उतारावरून जर तुम्ही एखादी गोष्ट सोडली तर ती काय होणार, तर ती गुरुत्वाकर्षणाने खाली येणार. आता खाली तर पूर्ण सपाट प्रदेश आहे, काहीही नाहीये, म्हणजे कुठलेही टेकड्या नाहीयेत, डोंगर नाहीयेत, सगळा पूर्ण सपाट प्रदेश आहे. तर ह्या सगळ्या सपाट प्रदेशाला आपण म्हणतो उत्तरेकडील मैदानी प्रदेश. आणि मग ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत, म्हणजे गंगा असतील, यमुना असेल, तर यमुना ही गंगेची उपनदी आपण बघणार आहोत जेव्हा आपण रिव्हर करणार आहोत तेव्हा. तर या सगळ्या उपनद्या गंगा नदीला येऊन मिळतात आणि त्यांच्या बरोबरचा गाळ, पाणी हे सगळं या उत्तरेकडील मैदानामध्ये डिपॉझिट होतं. डिपॉझिट म्हणजे सगळं आणून तिथे सोडलं जातं, कारण तो अगदी सपाट प्रदेश आहे. सो येणारा सगळा गाळ असेल, पाणी असेल, हे सगळं त्या प्रदेशामध्ये आणून सोडलं जातं. म्हणून बघा, हा जो प्रदेश आहे हा सगळ्यात सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा, कारण विचार करा, नदी जो काही गाळ वाहून आणते म्हणजे काय आणते, तर सुपीक मृदा असते, त्याच्याबरोबर झाडांची पानं असतात, त्यांची मुळं असतात, पाणी असतं, माती असते सगळ्यात महत्वाची. तर ही सगळी चांगली चांगली पोषण तत्व असलेली सगळी जी माती असते ही सगळी वाहून इथे डिपॉझिट होते. त्याच्यामुळे उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा खूप सुपीक समजला जातो. आता आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये कुठले कुठले डिव्हिजन्स आहेत, म्हणजे ह्याचे कुठले पार्ट पडतात उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचे. तर उत्तरेकडील मैदानी प्रदेश हे 3 प्रकारात मिळतात. एक मी जसं तुम्हाला सांगितलं, इथला जो आहे हा सगळा गंगेचा प्रदेश. दुसरा जो इथे राजस्थान आणि गुजरात तुम्हाला दिसतंय, तर इथला जो आहे हा आहे
थरचा वाळवंट किंवा थरचा वाळवंटी प्रदेश, आणि तिसरा जो आहे मधला तो आहे पंजाबचं मैदान किंवा पंजाबचा मैदानी प्रदेश. आता आपण एक एक बघूया. तर पहिला जो आहे तो आहे गंगा. गंगा मैदानाची वैशिष्ट्य. तर मी तुम्हाला सांगितलं, गंगा नदी सगळा गाळ इथे वाहून आणते आणि इथे सगळा तो गाळ डिपॉझिट करते, म्हणजे इथे सगळा साचवला जातो. त्याच्यामुळे सगळ्यात जगातला किंवा तुम्ही म्हणू शकता राधा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश हा या गंगेच्या मैदानाचा आहे. तर हे तुम्हाला गाळलेल्या जागांमध्ये विचारू शकतात की सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे, तर गंगेचं मैदान हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश मानला जातो. ओके. त्याच्यानंतर थरचं वाळवंट. आता वाळवंट म्हटल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की तिथे सगळी रेती असते, बरोबर, खूप जास्ती तापमान असतं. त्यामुळे ह्या जो थरचं वाळवंट आहे इकडे, ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काहीही फारसं असं काही मिळत नाही, कारण हा सगळा वाळवंटी प्रदेश आहे. सो म्हणूनच या प्रदेशाला थरचा वाळवंट असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो आहे हा आहे पंजाबचा मैदानी प्रदेश. आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचे जे गहू मिळतात किंवा जे सगळे आपल्याला गहू वगैरे मिळतात किंवा सगळ्यात जास्ती पीक आपलं कुठे होतं तर पंजाबमध्ये होतं गव्हाचं. म्हणून आपण तिथे पंजाबमध्ये हरित क्रांती पण म्हणतो की सगळ्यात जास्ती प्रमाणात झालेली आहे. तर हे जे पंजाबचं मैदान आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर इथे सगळ्यात जास्ती सुपीक मृदा तुम्हाला मिळते, सगळ्यात जास्ती सुपीक मृदा मिळते. म्हणून इथे सगळ्यात जास्ती शेती व्यवसायाची खूप भरभराट झालेली आहे. वाळवंटात नाही, वाळवंटात कधी रेन होत नाही का असं नाहीये, पण मुळात वाळवंटाची डेफिनेशनच काय आहे की जिथे 75 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो अशा प्रदेशाला आपण वाळवंटी प्रदेश म्हणतो. म्हणजे काय, तर खूप रेअरली तिथे पाऊस पडतो, पाऊस पडतच नाही असं नाहीये, पण खूप कमी पडतो, त्याच्यामुळे आपण त्याला तिथे वाळवंटी प्रदेश म्हणतो. ओके. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत ते द्वीकल्प. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथला हा जो प्रदेश आहे हा सगळा मधला प्रदेश, द्वीकल्प म्हणजे डेक्कनचं पठार. आता बघा, हा असा प्रदेश आहे की हा एकदम मध्ये आहे, सेंटरला आहे, बरोबर. इथे कुठेही तुम्हाला कडेला जे काही प्रदेश आहेत, हे जे सगळे प्रदेश आहेत किनारपट्टीचे वगैरे प्रदेश, तर याचा मधला जो भाग आहे उंच असा टेकाड प्रदेश ज्याला आपण म्हणतो, तो आहे डेक्कन प्लॅटू किंवा डेक्कनचं पठार, किंवा ज्याला आपण अजून एक नाव म्हणू शकतो द्वीकल्प. ओके. आता ह्याच्यामध्ये खूप सारे पर्वत आहेत. मग तुम्ही म्हणाल कुठले कुठले आहेत, तर सातपुडा आहे, विंध्य आहे, अरवली आहे. ओके. हे सगळे इथे तुम्हाला दिसतील बघा. तेलंगणाचा पठार आहे. तर हे सगळे पठारी प्रदेश, म्हणजे द्वीकल्प म्हणजे काय, तर थोडक्यात सगळे पठारी प्रदेश, म्हणजे मध्यभागीच असा सगळे पठार 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 एकत्र आले. पठार म्हणजे काय, खूप असे आपण म्हणू शकतो की जे अगदी पर्वता एवढे उंच नसतात, पण जे असे जरी म्हणजे त्याला असा चढ जरी असला तरी पठार म्हणजे असं त्याचा वरचा जो भाग असतो सगळा सपाट सपाट असतो, बरोबर. सो अशी सगळी पठारही या द्वीकल्पामध्ये किंवा द्वीकल्पामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये काय येईल, तर किनारपट्टीचे प्रदेश म्हणजे दोन सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट, म्हणजे पूर्व घाट आणि पश्चिम घाट. ओके. पश्चिम घाट तुम्हाला माहिती असेल, कारण आता आपण सगळेजण राहतो हा सगळा पश्चिम घाटच आहे. हा जो पश्चिम घाट आहे हा इथे दाखवतीये मी तो सगळा, म्हणजे अगदी तुम्ही कोकणापासून खाली जर सुरुवात केली किंवा त्याच्याही पेक्षा खाली केरळ, कर्नाटक, हे सगळे जे आहेत इथून वरती येताना सगळे तुम्हाला घाट लागतील बघा. म्हणजे हा पश्चिम घाट हा सगळा जो प्रदेश आहे, जो कॉर्नरचा सगळा ग्रीन मध्ये दाखवलाय, हा सगळा पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, बरोबर. आता याच्यामध्ये आणि हा जो इकडचा आहे हा सगळा पूर्व घाट आपण याला असं म्हणतो. आता पश्चिम घाटामध्ये सगळ्यात जास्ती हिल स्टेशन्स आहेत, म्हणजे
थंड हवेची ठिकाण आहेत. मग महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पंचमढी असेल, तर ही सगळी थंड हवेची जी ठिकाणं आहेत ही हो, ही सगळी जी आहेत ही तुम्हाला पश्चिम घाटामध्ये मिळतील. याशिवाय थर घाट, बोर घाट, त्याच्यानंतर आपण जो जातो ताम्हिणी घाट, ही सगळे जे घाट आहेत, वरंधा घाट, हे सगळे घाट तुम्हाला पश्चिम घाटामध्ये मिळतील. तर पूर्वेकडील घाटामध्ये तुम्हाला फारसे असे काही खूप स्टीप घाट नाही मिळणार. हा जो पूर्वेकडचा सगळा पूर्व घाट आहे, हा सगळा तुटक तुटक आहे. तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे इथे असं तुम्हाला काही फार जसे आपल्याकडे हिल स्टेशन्स आहेत किंवा पश्चिम घाटात, तसं इथे पूर्वेकडच्या घाटामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. ओके, सो ह्याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवा की पश्चिम घाट आणि पूर्व घाट. पूर्वेच्या बाजूला जो असतो तो पूर्व घाट, पश्चिमेकडे असतो तो पश्चिम घाट. ओके, त्याच्यानंतरचा महत्वाचा लास्ट जो आहे हा द्वीपसमूह. आता द्वीपसमूहामध्ये बघा, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यात तुम्हाला असा येऊ शकतो की कुठली बेटं जी आहेत, म्हणजे अंदमान निकोबार ही कुठल्या समुद्रात आहेत आणि लक्षद्वीप कुठल्या समुद्रात आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो म्हणून आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की ती म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार असतात. आता लक्षात कसं ठेवाल, तर अ चा अंदमान आणि ब चा बंगाल, ब असं लक्षात ठेवा. अंदमान कुठे आहे, तर बंगालच्या उपसागरामध्ये आहे. आणि जर तुम्ही असं लक्षात ठेवलं तर बरोबर म्हणजे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप येतं हे तुमच्या लक्षात राहील. सो सगळ्यात महत्वाचं इथे कन्फ्युजन काय होतं की कुठल्या समुद्रामध्ये कुठली बेटं आहेत. तुम्ही जसं सांगितलं आपण अ ब कड करतो की नाही बाराखडी, तशी लक्षात ठेवा. अ चा अंदमान आणि ब चा बंगालचा उपसागर, असं लक्षात ठेवा. अंदमान आला की निकोबार आलं. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातली बेटं आहेत. म्हणजे तुम्हाला इथे दिसतील की इथे ही सगळी जी आहेत ही अंदमान निकोबार ही सगळी बेटं आहेत. तर अरबी समुद्रामध्ये जी येतात ही सगळी लक्षद्वीप बेटं आहेत. इथे तुम्हाला इथे दिसतील, हे बघा. बरोबर, हा लक्षद्वीपचा बेटाचा समूह आहे. समूह म्हणजे इथे बघा छोटी 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 खूप जास्ती बेटं आहेत. बरोबर, समूह म्हणजे काय, जेव्हा खूप सगळी बेटं एकत्र येतात तेव्हा आपण त्याला समूह म्हणतो. बरोबर, तर इथे पण तसंच आहे. अंदमान निकोबार बेटांमध्येही सेम तसंच आहे आणि लक्षद्वीपमध्ये सुद्धा तसंच आहे. लक्षात आलेलं आहे इथपर्यंत? काही डाऊट? ओके ओके, सो आता आज आपण इथपर्यंतच बघणार आहोत आणि आता उद्या आपण काय करणार आहोत, तर ब्राझीलचे प्राकृतिक भाग मी उद्या तुम्हाला आता शिकवणार आहे आणि मग आपण ते बघूयात आणि त्यानंतर नदी प्रणाली सुद्धा आपण याच्यात बघणार आहोत. बरं, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत, जे भूगोलाचे आज आता मी काही क्वेश्चन्स घेतलेले नाही आहेत, फक्त मी तुम्हाला अजून एक्सप्लेनच केलेलं आहे. तर जेव्हा हा चॅप्टर संपेल, म्हणजे हा प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली म्हणजे उद्या, तर उद्या मी तुम्हाला या सगळ्या ह्याच्यातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देणार आहे. पण तोपर्यंत तुम्हाला आज काय करायचं आहे, तर हा जो मी आत्तापर्यंत तुम्हाला भूगोलाचा धडा शिकवलेला आहे तो एकदा सगळा वाचा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला उद्या सुद्धा विचारू शकता, किंवा जर तुम्हाला काही नसेल समजलं की कुठे आहे काय आहे, तरीही तुम्ही मला उद्या विचारू शकता. मी परत एकदा हे करते. हो, मी सेंड ॲक्च्युली मॅडमला केलेली आहे आणि मॅडम तुम्हाला याचे म्हणजे कालची पण क्वेश्चन्सची PDF आणि आजच्याही क्वेश्चन्सची PDF मॅडम तुम्हाला ग्रुपवरती पाठवते. ओके, अजून काही डाऊट? बर, इतिहासाचं समजलेलं आहे का? इतिहासाचा पहिल्या धड्यामध्ये काही डाऊट आहे का? काही नाही समजलेलं असं आहे का? किंवा एखादा प्रश्न कळलेला नाहीये, त्याचं उत्तर कळलेला नाहीये, असं काही आहे का? ओके, सगळ्यांना सगळं कळलं. भूगोलाचं काय? भूगोलाचं लक्षात आलेलं का? भूगोलाचं थोडंसं तुम्हाला लक्षात का ठेवावं लागणार आहे, कारण याच्यामध्ये खूप असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. म्हणजे आता प्राकृतिक विभाग जरी दिला असेल तरी मग भारतातलं सगळ्यात मोठं शिखर कुठलं आहे, किंवा दुसऱ्या नंबरचं शिखर कुठलं आहे,
किंवा मग आरवली पर्वत कुठल्या दिशेला येतो असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे थोडासा तुम्हाला नकाशाचा अभ्यास करणं जास्ती गरजेचं आहे. आता मी काय करेन, मी उद्या आपण याच्यावरती मी क्वेश्चन्स तुम्हाला देईन, आपण ते क्वेश्चन्स डिस्कस करूया. सो म्हणजे तुम्हाला जरी आतमधले जरी काही क्वेश्चन्स आले तरी तुम्हाला उत्तरं देता येतील. ओके, ठीक आहे. ओके, परफेक्ट. ओके, ठीक आहे. मग आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण हा चॅप्टर करणार आहे आणि तुम्हाला जमलं तर एकदा हा चॅप्टर तुम्ही आधी वाचा जेव्हा मी तुम्हाला शिकवणार असते. मी तुम्हाला शक्यतो सांगते की आपण उद्या काय घेणार आहोत, म्हणजे एकदा तुम्ही जर तो वाचला तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा जर काही नाही कळालं असेल तर तुम्हाला मला त्यावेळेला विचारता येऊ शकतं किंवा तुम्हाला ते कळू शकतं जेव्हा तुम्ही एकदा तो चॅप्टर वाचला असेल. ओके, ठीक आहे, चालेल. ओके.